नमस्कार, विदर्भ सिटी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। अकोल्यातील राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे। भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अकोल्यात भाजपासाठी 2 प्रचार सभा घेतल्या। पहिली सभा जुने शहरातील शिवाजीनगर परिसरात तर दुसरी सभा देशमुख फैलातील शिवाजी पार्क भागात पार पडली। या दोन्ही सभांमध्ये त्यांनी मतदारांना अकोल्यात भाजपाला सत्ता देण्याचे आवाहन केले। या सभेनंतर माध्यमांशी बोलताना मंत्री बावनकुळे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। पराभव समोर दिसू लागला की उद्धव ठाकरे मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याची भाषा करतात, असा आरोप बावनकुळे यांनी केला। या वक्तव्यामुळे अकोल्यासह राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे। विकास करण्याकरता आपण निधी आणला, राजराजेश्वर करता येईल आपण तेवढाच निधी या ठिकाणी आणून राजराजेश्वराचा विकास करण्याची योजना आपण तयार करू। बंधू भगिनींनो, विकासाची गाडी 4 चाकाची आहे। रणधीर सावरकर सारखा नेता आपल्या जवळ आहे। झाला 2029 मध्ये विजय बाबू करणार का? विजय बाबू काळजी नको करा, तुम्हाला विधिमंडळात जायचं आहे, काळजी नको करा, तुम्हाला घेऊन जाऊ, काळजी करू नका। विकास 1000 मतांनी गेलो, मला वाईट वाटतं। मी अध्यक्ष होतो पार्टीचा, 1000 मतांनी शिकले। 500 मतं भेटली असते, तुम्ही एक मत जर दिलं असते एवढ्या लोकांनी, तरी 500 मतांनी विजय भाऊ निवडून आलो। 1 मत पाहिजे होतं, 1 मत। तुम्ही एवढे कार्यकर्ते आहे, 1 मत मिळवलं असतं तर विजय भाऊ आमदार झाले असते। पण चिंता करू नका, विजय भाऊ आमदार नाही, त्याची पूर्तता करण्याची जबाबदारी आमच्या लोकांची आहे। मी एवढ्या दूर आलो, एक काम कराल का माझं? मी तुमच्या घराचे पट्टे करून देणार आहे। कबूतर खाण्यावरून राजकारण करत असल्याची टीका राज ठाकरे यांनी केलेली आहे। मी वारंवार सांगितलं, सकाळी सांगितलं, दुपारी सांगितलं, संध्याकाळी सांगितलं, उद्धव ठाकरे जे राज ठाकरेची विकासाचे राजकारण करत नाही आहे। खुचपट वेगवेगळ्या पद्धतीचे विषय काढून भावनिक आवाहन करून जनतेला संभ्रमित करण्याचा प्रयत्न करताय। जर हिम्मत असेल तर मुंबईच्या विकासावर बोला, विकसित मुंबईवर बोला। उद्धव ठाकरेजी, राज ठाकरेजी मुंबईच्या विकासाच्या कुठल्याही योजनेवर बोलत नाही, विकासाचा प्लॅन तयार नाही, डेव्हलपमेंटचा माइंड नाही। आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने हा मुद्दा तो मुद्दा काढून मुंबईमध्ये संभ्रम निर्माण करण्याकरता राज आणि उद्धवजी बोलतात आहे। खऱ्या अर्थाने जनता यांच्यावर विश्वास ठेवणार नाही, जनता ही विकासावर विश्वास ठेवते आहे। आणि विकसित मुंबई करता देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजीलाच मतदान करणार आहे। भाजपा शिवसेना युतीलाच मतदान होणार आहे। उद्धवजी तेच सांगतात, जेव्हा निवडणुकीमध्ये पराभव दिसतो तेव्हा उद्धवजी म्हणतील मुंबई महाराष्ट्रातून तोडणार आहे। कुणाची हिंमत आहे मुंबई तोडायची? कुणाची हिंमत आहे मुंबईला महाराष्ट्रातून तोडायची? खऱ्या अर्थाने कुणाचीच हिंमत नाही आहे। मुंबई महाराष्ट्राचा अविभाज्य अंग आहे आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राची राहणार आहे। मराठीत मी वारंवार सांगतो, संभ्रमाचे मुद्दे तयार करायचे, मराठीवाद तयार करायचा, हिंदीवाद तयार करायचा, समाजामध्ये तंटा निर्माण करायचा, भावनिक आव्हान तयार करायचं, यातनं काही होणार नाही। मुंबईने निर्णय घेतला आहे विकासाच्या बाजूने राहायचा आणि मुंबईच्या जनतेला हे कळतंय की विकसित मुंबई फक्त देवेंद्र फडणवीसच करू शकतं, एकनाथ शिंदे करू शकतात। मुंबईतले अण्णामलई नावाचे भाजपचे नेते ते म्हणतात मुंबई महाराष्ट्राची नाही आंतरराष्ट्रीय शहर आहे। महाराष्ट्राची मुंबई, मुंबईची महाराष्ट्र हे तर आहेच, पण मुंबई हे खऱ्या अर्थाने इंटरनॅशनल सिटी आहे। हे सिटी इंटरनॅशनली आहे, मुंबई महाराष्ट्राची आहे, महाराष्ट्र मुंबईचा आहे, पण इंटरनॅशनल सिटी मुंबई ही आंतरराष्ट्रीय शहरासारखं डेव्हलप झालं पाहिजे। मुंबई हे विकसित शहर झालं पाहिजे, ही भूमिका आहे। सर, अकोटमध्ये नगर परिषदेत भाजपने MIM सोबत युती केली, आमदारांवर काही कारवाई होणार का? त्यांना शोकत नोटीस नाही, आम्ही तेच सांगतोय की चुकीच्या पद्धतीने MIM सोबत अशा पद्धतीचा गट तयार करणे हे भारतीय जनता पार्टीला मान्य नाही।
आम्ही तो गट विसर्जित केलेला आहे. आमचे नेते रणधीरभाऊ सावरकरजींनी पुढाकार घेतलेला आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारची अभद्र युती भाजपाला मान्य नाही आणि अशा प्रकारची युती आम्ही कधी होऊ देणार नाही. मीडियावर बोलला आहे की चिंचेचा साप मीडियाने केला म्हणून. नाही, असं नाही. जर नुकतीच गट रजिस्टर झाला होता ते चुकीचं होतं. मीडियाच्या मित्रांना काही दोष नसतो. मीडियाचे मित्र खऱ्याखुऱ्या बातम्या प्रकाशित करतात. त्यामुळे मीडियाच्या मित्रावर दोष देण्यापेक्षा तिथे जो गट रजिस्टर झाला होता त्या गटाला विसर्जित करण्यात आलं आणि भाजपा त्यातून बाहेर निघाली. त्याच्यावर कारवाई होणार आहे का? नाही, आता बघू. पक्षाच्या आमचे वरिष्ठ नेते माननीय देवेंद्रजी आणि माननीय आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी या विषयावर निर्णय घेतील. धन्यवाद.